नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आज आपण बेधडकमध्ये चर्चा करणार आहोत नितेश राणे आणि प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या दोन तरुण आमदारांनी केलेल्या विधानांच्या अवतीभोवतीची चर्चा असणार आहे. नुसती विधानं नाही आहेत, तर अत्यंत गंभीर विधानं आहेत. नुसती गंभीर नाही आहेत तर अनेकदा अशा प्रकारची विधानं केल्यानंतर एक प्रकारच्या वादामध्ये आणि वादाच्या भोवऱ्यामध्ये ही सगळी दोन्ही युवा नेतृत्व आता अडकलेली आपल्याला दिसत आहेत. या निमित्ताने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, ज्ञानेश महाराव आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, आणि या व्यतिरिक्त आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. थोड्या वेळाने आपल्यासोबत असणार आहेत MIMचे आमदार इम्तियाज जलील, आणि त्या व्यतिरिक्त आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार आणि आत्ता या विधानामुळे वादग्रस्त ठरलेले नितेश राणे. या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. पण पहिल्यांदा नितेश राणे आणि प्रणिती शिंदे काय बोलल्यात हे आपण बघूयात. अशा पद्धतीचे घाणेरडे कमेंट अगर आमच्याबद्दल बोलले जाणार आणि त्याबद्दल अगर आम्ही भूमिका पण घ्यायची नाही तर ह्या गोष्टी तर चालणार नाही ना. मराठी लोगों के विरुद्ध बात करने वाले गुजराती है, उनको साफ करने की बात की है, तो उसमें गलत क्या है? तो साफ करेंगे तब जाके हम सुख से रह सकेंगे. इधर हमारे खिलाफ कोई बोलेगा नहीं. सभी गुजराती ऐसे बोलते नहीं है, मगर ऐसे कई विशिष्ट गुजराती है जो हमको गुलाम बोलते हैं, जो हम उनके घर पे काम करना चाहिए ऐसा बोलते हैं. तो उसके बारे में तो मैंने भूमिका ली है, उसमें गलत क्या है ना. कोणत्या समाजाच्या विरोधात किंवा ह्याच्या तसं म्हणत बोलत नाही, ते देशाच्या विरोधात. देशद्रोहींना आपल्या देशात जागा नसायला पाहिजे. मग अतिरेकींमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक? जाणीवपूर्वक प्रकार झाला की काय असाही शंका यायला लागते. फक्त सोलापुरात नाही, एकंदरीत महाराष्ट्रात सगळीकडे किंवा हैदराबादमध्ये पण आंध्र प्रदेशमध्ये पण त्यांचं तसंच आहे. ते पोलिसांनी मला असं वाटतं त्यांच्यावर काहीतरी भाषणाच्या आधी एक नोटीस त्यांना देतात की असं काही भाषण करू नका म्हणून, असं काहीतरी आहे. पण अजून झालं. आतापर्यंत अशा प्रकारची प्रतिमा नव्हती. त्या प्रणिती शिंदे आपल्या सोबत आहेत. प्रणिती शिंदे, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. मात्र जे विधान तुम्ही केलेलं आहे त्या विधानाचा च्या बद्दल तुम्ही अजूनही ठाम आहात का? आणि नेमकं हे विधान करण्याची तुम्हाला गरज का वाटली? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही MIM सारख्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाला सुद्धा अतिरेकी किंवा या पद्धतीनं देशद्रोही अशा पद्धतीचा शब्दप्रयोग केलेला आहे. काय तुमचं त्यावेळेचं म्हणणं होतं? हे बघा, मी नवीन काही बोलली नाहीये. बरेच जण ह्या विचाराचे आहेत की MIM हा पक्ष देशाच्या विरोधात बोलतो. तुम्ही त्यांचे कोणतेही स्पीचेस घ्या, ते सगळे स्पीचेस ते देशाच्या विरोधात बोलतायत. जर ते दोन समाजामध्ये भांडणं लावतायत, जर ते देशाचे तुकडे करतायत, जर ते अँटी कम्युनल बोलतायत आणि जर ते वादग्रस्त बोलत असतील तर ते ऑटोमॅटिकली अँटी नॅशनल होतात, देशाच्या विरोधातले होतात. पण तुम्हाला असं तुम्हाला एका कोणत्या समाजाच्या विरोधात बोलत नाहीये, पण MIM ची जी आयडिओलॉजी आहे, त्यांच्या नेत्यांची जी आयडिओलॉजी आहे, मी सांगण्याची गरज नाहीये. कारण का अनेक जण ह्या विचाराचे आहेत की MIM हा पक्ष देशाच्या विरोधात एकंदरीत हा पक्ष काम करत आहे. आणि त्यांचे स्पीचेस, तुम्ही कोणतेही स्पीचेस बघा, मी सांगण्याची गरज नाही. मला माझ्या स्टेटमेंटला उगाचच मोठं केलंय कारण का मी निवडून आली आहे. पण तुम्ही बघाल तर सगळे जण ह्याच मताचे आहेत. आणि म्हणून त्यांच्या विरोधात एक भारतीय म्हणून मला असं वाटतं की ते जे स्पीचेस देतात ते आपल्या देशाला हानिकारक आहे. नाही, नक्की. पण त्यावरून तुम्हाला असं वाटत नाहीये का की कुठेतरी त्यांना ज्या पद्धतीनं शिक्षा व्हायला पाहिजे होती किंवा ज्याच्यावरती बंधनं यायला पाहिजे होती, ती बंधनं त्यांच्यावरती सरकारने त्यावेळेला, तुमचंच सरकार होतं त्यावेळेला, आणि अगदी स्वतः सुशीलकुमार शिंदे स्वतः त्यावेळेला केंद्रामध्ये त्या पदावरती होते. त्यावेळेला तुम्हाला असं वाटत नाही का असा पक्ष त्यावेळेला सुद्धा जर का देशद्रोही असता तर त्याच्यावरती बंदी घालण्यात येऊ शकत होती? पण देशद्रोही असणं आणि प्रक्षोभक असणं याच्यामध्ये सुद्धा काही फरक किंवा काही गल्लत होऊ शकते. तुम्हाला तो फरक दिसत नाहीये का? पक्षाचा स्टँड होता, पार्टीचा स्टँड होता, हा माझा पर्सनल ओपिनियन आहे. आणि मला असं वाटतं अनेक भारतीयांचा पण हा ओपिनियन आहे की तो पक्ष देशाच्या विरोधात बोलत आहे. आणि त्यांचे नेते, त्यांची आयडिओलॉजी, जर तो पक्ष एका समाजासाठी काम करत आहे ठराविक, तर अर्थात आम्ही त्यांचा साथ देऊ. पण ते ज्या पद्धतीत काम करतात आणि भडकाऊ भाषणं देऊन देशाचे तुकडे करण्याचं वक्तव्य करतायत, ते कितपत योग्य आहे ते तुम्हीच मला सांगा ना. नक्की. म्हणजे देशाचे तुकडे करणारे कोणीही आणि कुठल्याही समाजाची कुठलीही माणसं, कुठलीही संघटना ही खरं तर त्या अर्थाने योग्य असू शकत नाही. तुम्ही तुमच्या विधानावरती अजूनही ठाम आहात असं तुमचं म्हणणं आहे. स्वतः ओवेसींनी पण म्हटलेलं आहे तुम्ही तुमच्या विरोधात ते फिर्याद करणार आहेत असं म्हटलेलं आहे, तुमच्या विरोधात ते कोर्टात जाणार आहेत असं म्हटलेलं आहे. तुमची तयारी आहे का?
ते असं पण म्हणालेत की मी त्यांना सॉरी म्हणावं. पण मला सांगा, मग ते देशाला सॉरी म्हणणार आहेत का? कारण का ते देशाच्या विरोधात एवढं बोलतात आणि देशाच्या लोकांच्या विरोधात ते बोलायला तयार असतील तर तो प्रश्न त्यांना करा ना. मी वेगळं काय बोलले? मी तेच बोलली जे तुम्ही बोलता. मी तेच बोलते जे तुमचं चॅनल बोलतं. मी वेगळं काहीच बोलत नाही. आता मी निवडून आली म्हणून माझी स्टेटमेंट एवढी मोठी, ते म्हणतात ना, ब्लो आउट ऑफ प्रपोर्शन, तसं करण्यात आली आहे. जर मी निवडून आली नसती तर माझ्याकडे कोणी लक्षच दिलं नसतं. आणि अनेक जण असं बोललेत. मी काही वेगळं बोलली नाहीये. नाही, नक्की. पण एक 2 मिनिटं तुम्ही आमच्या सोबत राहा. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश महाराव, तुम्हाला हे जे वक्तव्य आहे, प्रणिती शिंदेंनी केलेलं जे वक्तव्य आहे, तुम्हाला मुळात या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की MIM सारखी पार्टी देशद्रोही आहे किंवा त्यांनी देशाचे तुकडे पाडण्याच्या संदर्भातली भाषा केलेली आहे. त्याआधी काँग्रेस सरकार केंद्रामध्ये होतं तेव्हा त्यांनी या पक्षाला किंवा या पार्टीला काही केलं नाही. सुशील कुमारजी होम मिनिस्टर होते, त्यांच्याकडे अधिक माहिती आहे असेल त्यावेळी. इतकंच नाही तर तो जो पक्ष आहे AMI, त्याची आणखीन आंध्रामध्ये काँग्रेसची युती सुद्धा होती. त्यामुळे त्यांचे 9 आमदार निवडून आले, 1 खासदार निवडून आला. आज त्यांची भांडणं चालू आहे. पण त्यांच्याबद्दल बोलता म्हणजे ते जे वक्तव्य करतात हे काय आपल्यासाठी नवीन नाहीये. आणि इतकं मोठं आपण ओवेसींना करू नये की त्यांच्या वक्तृत्वामुळे या देशाचे तुकडे पडतील. हैदराबादमध्ये राहून किंवा औरंगाबादमध्ये राहून देशाचे तुकडे कसे पडतील? देशाचा तुकडा पडायचा असेल तर काश्मीरमध्ये आहेत, अजून गोष्टी आहेत. त्याच्याबद्दलची त्यांची मतं आपण समजून घेतली पाहिजेत. आणि इतर कोण बोलत नाही त्याच्यापेक्षा ते उत्तम पद्धतीने त्या विषयावरती बोलतात. म्हणजे एखाद्याला आपण ढकलून अतिरेकी किंवा दहशतवादी करून अजून वेगळं काहीतरी वेगळी बगल देणं हे चुकीचं आहे. आज काँग्रेसला असं वाटतं की त्यांच्यामुळे 2 त्यांचे उमेदवार जिंकून आल्यामुळे आणि बरेच ठिकाणी 2 नंबरवरती 3 नंबरवरती असल्यामुळे आपली मुसलमानांची पारंपरिक मतं गेली. हे मुळात दुखणं आहे. आणि हे निवडणुकीच्या वेळेपासून होतं. कदाचित त्यांना अजून जास्त वेळ मिळाला असता तर अधिक चांगलं झालं. प्रणिती आणि शिंदे, दुसरं असं तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला असं वाटतं का आणि की तुम्हाला फक्त त्यांच्याबद्दल असं सांगतो की ते असं नाकारू शकत नाही की ते आमदार म्हणून सुद्धा त्यांचं म्हणणं काय ते मांडलं पाहिजे. कारण शेवटी ते 2 जण जे आले त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत म्हणून सुद्धा त्यांची दखल घेतली जाते. जसे हे आमदार म्हणून जिंकून आले म्हणून तशा प्रणिती शिंदेची दखल घेतली जाते वक्तृत्वाची, आपल्या वक्तव्याची, तशीच त्यांच्या सुद्धा. त्यामुळे पर्सनल ह्याच्यासाठी सार्वजनिक गोष्टी मीडियावरती चर्चा करू नका. मीडियावरती बोलताना सार्वजनिकच बोललं पाहिजे, पर्सनल असूच शकत हाच प्रश्न खरं प्रणिती शिंदे तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला असं वाटतंय का की MIM कडनं मिळालेलं जे आव्हान आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जी मुस्लिम मतदारांची जी पारंपरिक वोट बँक काँग्रेसची होती ती पूर्णपणे हटलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही एका असुरक्षित भावनेतनं हे सगळं त्यांच्यावरती टीका करताय? माझ्या मतदारसंघाचं बोलण्याचं झालं तर मी जिंकून आली आणि मुस्लिम मतं पण मला पडले आहेत. आणि जर ते खरंच मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करत असतील तर 100% आम्ही त्यांना सपोर्ट करतो. पण ते त्या पद्धतीचं वक्तव्य करत नाहीत आणि त्यांच्या कृतीमधून पण ते दिसून येत नाहीये. हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि माझ्याकडे सगळी मतं होती, सगळ्यांनी मला सपोर्ट केलं म्हणून मी निवडून आली आणि ते 2ऱ्या नंबरवर गेले. नक्की. पण म्हणजे तुम्ही म्हणता 2ऱ्या नंबरवरती गेले, हाही सगळ्यात महत्त्वाचा आहे. हेमंत देसाई, तुम्हाला असं वाटतंय का की हा जो सगळा वाद झालेला आहे, म्हणजे आपण नितेश राणे आता आपल्यासोबत असतील थोड्या वेळ त्यांच्याशी सुद्धा बोलूया, पण अशा प्रकारची गंभीर वक्तव्य म्हणजे आता हे सगळे तरुण युवा आमदार आहेत आणि त्यांची ही ज्या वेळेला अशा प्रकारची वक्तव्य येतात त्याला कुठेतरी एक कॉन्टेक्स्ट असतो, कुठेतरी त्याला आसपास त्याचे परिणाम होत असतात समाजावरती. तुम्हाला असं वाटतं का की ही वक्तव्य खरंच दखल घेण्याजोगी आणि अत्यंत गंभीर अशी वक्तव्य? नाही, मला तसं बिलकुल वाटत नाही. कारण मुळात ज्यांची दखल घ्यावी इतकं स्टेचर त्या पुढाऱ्याला प्राप्त व्हायला लागतं. प्रणिती शिंदेंना भविष्य काळात मध्ये होऊ शकेल तसं स्टेचर. नितेश राणेंबद्दल मला काही कल्पना नाही त्यांना कशा प्रकारचं स्टेचर मिळेल. परंतु प्रणिती शिंदे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला काही पार्श्वभूमी आहे. ती सोलापूरचीच केवळ नाही, हैदराबादची पार्श्वभूमी आहे, औरंगाबादची पार्श्वभूमी आहे. आणि MIMच्या नेत्यांनी जहरी विखारी अशी वक्तव्य वारंवार केलेली आहेत. लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी अंगावर धावून जाण्यासारखे प्रकार केलेले आहेत. तेव्हा त्याचा निषेध करायलाच पाहिजे. या देशामध्ये ज्याप्रमाणे हिंदुत्ववादी जे आक्रमक आहेत त्यांचा आपण निषेध करतो तेवढ्याच प्रमाणामध्ये निषेध या लोकांचा याच्यामध्ये जे अशा प्रकारच्या भावना फैलावत असतील त्यांचा केला पाहिजे. आणि असा जर निषेध
परिणिती शिंदे करत असेल, त्यांच्या वडील गृहमंत्री होते, हा वेगळा मुद्दा आहे. त्या स्वतः त्यांचं स्वतंत्र मत असेल, ते प्रभावीपणे प्रखरपणे व्यक्त करत असतील, तर मी त्यांचं अभिनंदन करेन. पण त्याच्यापणे पण आणि परंतु असा आहे की मुलायम सिंगांचे जे नेते आहेत, अबू आझमी असतील, स्वतः मुलायम सिंग असतील, त्यांच्या पक्षाचे अनेक नेते त्यांनी वाटेल तशी वक्तव्य केलेली आहेत आतापर्यंत. बरोबर. म्हणजे मुस्लिम धर्मांधता काय असते, काय प्रकारची असते, लालू प्रसादांच्या पक्षांनी यांनी केलेली आहेत, काँग्रेसवाल्यांनी काही केलेली आहेत. त्यावेळी परिणिती शिंदेनी काही बोलल्याचं मला स्मरत नाही, किंवा त्यावेळी त्यांची काय भूमिका होती ते मला माहित नाही. पण या भविष्य काळामध्ये त्यांनी अशी भूमिका घेतली पाहिजे. पण मुद्दा असा आहे की केवळ MIMचेच लोक अशा प्रकारचे बोलतात का? अगदी भारतीय जनता पक्षापासून काँग्रेसपर्यंत सगळ्या पक्षाच्या लोकांना त्यांच्याकडे सुद्धा बोट दाखवायला लागेल. प्रश्न असा आहे की आपण केवळ याच्यावरती बोट दाखवत बसलं तर ती खपली काढली जाते आणि त्याच्यामधनं दोन्ही पक्षांचं, दोन्ही बाजू आहेत त्यांना ध्रुवीकरण करण्याची संधी मिळते. आणि असं ध्रुवीकरण करण्याची संधी मिळाली तर हिंदू मुस्लिम यांच्यातलं अंतर अधिक वाढत जातं. ते अंतर कोणीही आणि कशाही प्रकारे वाढवायचा तुम्ही जे प्रयत्न म्हणताय अगदी म्हणजे केशव उपाध्ये तुम्हाला हा प्रश्न विचार म्हणजे कट्टरतावाद, जहालवाद, त्याच्यानंतर अतिरेकी आणि त्यानंतर देशद्रोही या सगळ्या शब्दांची ज्यावेळेला आपण वापर करतो, शब्द म्हणून ज्यावेळेला वापरतो, त्यावेळेला तुम्हाला असं वाटतंय का की जर देशद्रोही असता MIM तर आज तुमचं सरकार आहे केंद्रामध्ये, तुम्ही तरी आज देशद्रोही पक्षावरती अशा प्रकारची बंदी घालणार का? प्रश्न असा आहे की राजकीय या लोकशाहीमध्ये राजकीय पक्षावर बंदी घालता येते की नाही, सगळ्यात पहिला प्रश्न आहे. सगळ्यात पहिला त्याची चर्चा आपण केली पाहिजे, त्याच्याबद्दलचं डिटेलिंग घेतलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, आपण निपक्षपातीपणा आहोत, निपक्ष पत्रकार आहोत हे दाखवण्याच्या भरात आपण नकळतपणे म्हणजे मुद्दा म्हणजे केवळ मुसलमान किंवा MIM ला बोलता येत नाही, कारण त्यांची ती बाजू घेतो म्हणून लगेच हिंदुत्ववादी किंवा भारतीय जनता पार्टीकडे पण वळायचं का? खरं म्हणजे हे म्हणजे आपण म्हणजे जे वास्तव आहे ते वास्तव ऍक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे हे दोघांची कम्पेअर होऊच शकत नाही. हिंदुत्ववादी कुठल्याही संघटनेने या देशाच्या अखंडतेसाठी सातत्याने प्रयत्न केले, हा इतिहास आहे. त्यामुळे तो सोडून आपण आकारण विषयांतर करून दोघांना एकाच लेवलला आणण्याचा मला वाटतं हा अतिशय चुकीचा प्रयत्न आहे. नंबर 1. MIMचं सगळंच राजकारण आपण बघितलं, त्यांच्या अगदी सुरुवातीपासूनच बघितलं, ते कुठला पक्ष आहे, हा रजाकारां म्हणजे हे नाव कुठून आलंय MIM? हे रजाकाराच्या पक्षाचं नाव आहे, हे काही इथल्या पक्षा म्हणजे नव्या पक्षाचं नाव आलंय, नवीन काहीतरी नाव आलंय. बरं ठीक आहे, रजाकाराचं चारित्र्य जे होतं तसंच या पक्षाचं आहे का, तसं लगेच असं म्हणायला नको. पण एकूण जी त्यांची वाटचाल बघतो, त्यांची भाषणं बघता, हे सगळं त्याच धर्तीवरती सुरू आहे. आत्ताच्या भाषणामध्ये हैदराबाद मध्ये त्यावेळच्या भारतीय सैन्याने मुसलमानांवरती अत्याचार केले, त्यांना मारलं आणि प्रवेश केला, म्हणजे तो लढाच वेगळा होता त्यावेळेचा सगळा. अशा प्रकारची भाषणं MIMच्या नेत्यांकडून केली जातात, लोकसभेत केली गेली. एक उदाहरण देऊन सांगतो, म्हणजे आता विषय निघालाय म्हणून. नांदेडच्या आत्ताच्या विधानसभेच्या काळात नांदेडमध्ये अचानक 2 तरुणांचा खून झाला, कट्ट्यावर बसलेले असताना. तिथल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी, नाव सुद्धा आता आहे, तक्रार केली की हे MIMच्या लोकांमुळे हे झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी MIMने खुलासा वगैरे केला. पण मुळामध्ये आता परिस्थिती अशी आहे की काँग्रेसने आतापर्यंत एक मुसलमानांची व्होट बँक, जोपर्यंत आहे सगळं चाललंय, नीट चाललंय, मुसलमान आपल्याला मतदान करतायत, हे जोपर्यंत चाललं होतं तोपर्यंत ठीक होतं. नंबर 1. आता असं वाटायला लागलं काँग्रेसला की ही हे जे व्होट बँक आहे ती निघून दूर चालली आहे आणि त्याचं प्रत्यंतर येत आहे. म्हणजे अशोक चव्हाणांचं विधान या ठिकाणी मला आठवत आहे, जे नांदेडमध्ये 11 नगरसेवक निवडून आले, त्या अशोक चव्हाणांनी सांगितलं आणि त्याही अजून पाठिंबा घ्यायचा की नाही क्लिअर होत नव्हतं. त्यात काय म्हणाले, जशी शिवसेना तशी MIM. आता त्यांना पटायला लागलंय की MIM ही काय अतिरेकी विचारांची वगैरे वगैरे आता जी आहेत. एक हा त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा. आणि दुसरा, मगाशी जो तुमचा आपला जो विषय आजचा चर्चेचा, एकूण काँग्रेसमध्ये पूर्ण गोंधळ दिसतोय. म्हणजे एखादं म्हणजे नेता निर्णायकी अवस्था जी काँग्रेसची आज आहे की कुणी काही म्हणजे हे फक्त तुम्ही 2 विधानच घेतली, ह्याला मी 3रं विधान जोडतो. चिदंबरमच्या मुलांनी केले की हायकमांड नावाची असता कामा नाही, हायकमांड नावाचा प्रकार असताच कामा नाही. ते किमान ते त्यांच्या पक्षाच्या व्यवस्थेबद्दल बोलतायत. पण अगदी या प्रणिती शिंदेंनी केलेला जे काही विधान आहे, त्याबरोबरनं नितेश राणेंनी तर संपूर्ण गुजराती समाज हा मुंबईतनं त्यांना क्लीनअप करायचं, स्वच्छता अभियान त्यांना करायचंय. शक्य आहे काय असलं अशा प्रकारचं स्वच्छता अभियान? स्वच्छता शक्य नाहीये, परंतु आपण स्वतःला मराठी म्हणून प्रामाणिकपणे काही प्रश्न विचारले पाहिजेत. आपल्या मनात असं येत नाही का, तसं सिच्युएशन तयार झालं नाही का? ते बोलले त्याची कुवत काय आणि त्यांचं माप काढण्यामध्ये काय अर्थ नाही. पण कोणीतरी बोलतंय आणि मला असं माझ्या माहितीप्रमाणे ते कंटिन्यू बोलतायत. त्यांचं युवा नावाचं जे साप्ताहिक का पाक्षिक आहे त्याच्यामध्ये सतत कार्टून जे आहेत ती त्या पद्धतीने ते काढतायत.
ते त्या पद्धतीनेच बोललेले. बोलताना संपूर्ण गुजराती समाज घेतलेला नाही त्यांनी. परंतु ह्या सगळ्या चर्चा होतात हे आपण कुठेतरी मान्य का नाही करायचं? का होतच नाही चर्चा असं म्हणून मोकळं व्हायचं का? तर खाजगीत अशा चर्चा होतात, त्याचं प्रत्यंतर हे दिसते, ह्याच्यामधून मतपेटीतून सुद्धा दिसलेलं आहे. प्रश्न आता पुढचा आहे की बाबा ते विधान किती गांभीर्याने घ्यायचं, त्यांनीच का बोलायचं, इतरांनी बोलायचंच नाही का? त्याच्याबद्दल ह्या चर्चेमध्ये इतर लोक का येऊ शकत नाही का? मराठी त्या संदर्भातली लोक मग विचारता आलं असतं की अमुक अमुक डिटेलिंग आम्ही केलेलं आहे, काय तुमचं म्हणणं आहे? कारण तो आपल्याकडे साधारणपणे गुजराती समाज असं म्हणत नाही, टोटल अमराठी समाज. ह्यावेळी तुम्ही त्यांचे वर्तमानपत्र वाचा, त्यांचे अग्रलेख वाचा. आपण मराठीमध्ये जितकं प्रक्षोभक अमराठींबद्दल लिहित नाही त्याच्यापेक्षा प्रचंड लिहून आले. ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. त्याच्यावरती ह्यांनी कसं रिॲक्ट व्हायचं हा भाग वेगळा. आमदार म्हणून ते व्हायलाच पाहिजे. हे जे हेट कॅम्पेन आहे, हे अशा प्रकारचा द्वेषमूलक जे काही लिखाण आहे ते तुमच्या मते या सगळ्या इतर प्रचंड आलं. 1 महिना 2 महिने गेले, प्रचंड आलेलं आहे. 4 महिने लोकसभेच्या निवडणुकीपासून प्रचंड आलेलं आहे. तुम्ही होटिंग बघा, जा तिथे. आपण आता विदर्भाचा विषय म्हणजे तो जोडत नाही मी त्याला, परंतु विदर्भ मिळाला पाहिजे नाही मिळाला पाहिजे वेगळं झालं, इतर सगळे विषय असू शकते. पण जैन विदर्भ समिती कुठून येते? का असं हिंदू विदर्भ समिती काढली आहे का कोणी? मुसलमान समिती विदर्भ कोणी बहुजन समाज समिती काढली आहे का? मग जैन समिती कुठून येते? ह्या अनेक गोष्टी आहेत. तो त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलं, त्याच्यामध्ये सातत्य आहे. त्यामुळे त्यांनी असं बोललंच पाहिजे, किंबहुना इतर सगळ्यात मराठी माणसांनी बोललं पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं नितेश राणे त्याचं समर्थन करायचं नाही, ते पहिलं बोललं पाहिजे आणि समर्थन करत बोललं पाहिजे. मनात तर सगळ्यांच्याच आहे ना, मनात सगळ्यांच्या आहे. मनातली जी द्वेषमूलक भावना आहे ती का नेमकी? द्वेषमूलक नाही, ती मुळात सांगतो ती द्वेषमूलक. नितेश राणेंचं जे स्टेटमेंट आहे त्यांनी द्वेषमूलक नाही म्हटलं. तुम्ही म्हटलं की मला जर संधी मिळाली तर मी क्लीन असं काय करेन. तुम्हाला वाटतं शब्दाचे की अर्थ तुम्ही साफ करणं म्हणजे समर्थन संपवून करता? टाकणं असं होत नाही. तुम्ही असं आहे की मला एक लक्षात घेतलं पाहिजे, माझं यातलं सगळ्यात मत आहे की शेवटी आपण असा विचार करतो, बोलतो की हे सगळं गुजराती असं करतायत, अमुक असं आहे, मराठी माणसांच्या त्यात काहीच राहिलं नाहीये. पण माझं म्हणणं आहे की केवळ अशा प्रकारची भाषणं करून, अशा प्रकारची चर्चा करून मराठी माणसाच्या विकासाचं काही होणार आहे का? जर खरोखर त्या पद्धतीने, मला हे मान्य आहे की मराठी माणसाच्या जीन्समध्ये कदाचित असं होऊ शकते, मराठी माणसाच्या जीन्समध्ये उद्योगधंदा नाहीये, तो नोकरदार माणूस आहे, त्यामुळे लगेचच उद्याच्याला शेअर मार्केटमध्ये शेकडो मराठी माणसं गेली आहेत. ती सुरुवात झालेली आहे, म्हणजे मराठी माणूस वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होतोय. तो कशा पद्धतीने डेव्हलप मराठी माणूस करता येईल, वेगळ्या क्षेत्रात तो जाईल, त्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह प्रयत्न काही केले जात आहेत का? ते प्रयत्न अधिक कसे वाढवले तर स्वाभाविकपणे आर्थिक नाडी इतर सगळे विषय तुमच्या ताब्यात येतील. केवळ भावनिक आमच्या हातातनं काय मुंबई गेली, हे मुंबईच्या राज्य झालेत, आम्ही नोकर झालो, अशा प्रकारची भावना भडकवणारी किंवा भाबडी विधानं यावरती आपण करून चालणार नाही. एक सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह प्रयत्न व्हायला हवेत, ते होताना दिसत नाही. तुम्हाला असं वाटतं की जे महाराव म्हणतात की खास करून अशा प्रकारचं लिखाण केलं जाते आणि त्यामुळे मनातली भावना जी कुठेतरी अशा प्रकारे येते, कदाचित त्याचं समर्थन महाराव करत नसतील नितेश राणेंचं? नाही, ते जर म्हणत असतील की असं येतंय, ते येत असेल ना, मी काही ते नाकारत नाही, कारण मी ते वाचले नाही. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की संयुक्त महाराष्ट्र चळवळ असल्यापासून मराठी गुजराती याच्यामध्ये एक थोडंसं तेढ निर्माण झाली होती आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा काही दोन्ही बाजूनी झालेला होता. तुम्ही जर आचार्य अत्र्यांचे अग्रलेख बघितले तर त्यांनी काही वेळा रास्तपणे, काही वेळा थोडंसं अतिरेकी पद्धतीने कन्हैयालाल मुन्शी असतील, मोरारजी देसाईंवरती रास्तपणे टीका केलेली होती, जोरात हल्ला चढवला होता. आणि त्यावेळी एकदा तर मी तुम्हाला उदाहरण सांगतो की मोरारजी देसाईंनी मुंबईमधल्या झोपडपट्ट्या जेव्हा हलवण्यात आल्या तेव्हा ते म्हणाले की ते त्यांना इथे येऊन राहायला कोणी सांगितलंय, हटवणारच त्या झोपडपट्ट्या. त्याबद्दल आचार्य अत्र्यांनी अतिशय कडवट टीका केलेली होती आणि ती रास्त होती. पण आता जर तुम्ही बघितलं तर केवळ तेढ आहे का दोन्ही याच्यामध्ये, दोन्ही बाजूनी? आता ही नितेश राणे काय म्हणतात किंवा त्याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी अतिशय भडकाऊ विधानं केलेली होती, हे सत्य. या 4-6 महिन्यापूर्वी गेल्या वर्षी सुद्धा केलेलं होतं, कॉन्ट्रोवर्सी मोठी झालेली होती आणि माझ्या मते ती निषेधार्ह आहे. गुजराती वर्तमानपत्र, गुजराती नेते सुद्धा काही करत असतील तर ते चुकीचं आहे. लक्षात असं घेतलं पाहिजे की मराठी आणि गुजराती याच्यामध्ये खूप सेतू ज्यांनी बांधलेला आहे, अशा अनेक गोष्टी आहेत त्या मी नक्की अशा अनेक गोष्टी आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की द्वेषमूलक
पद्धतीनं जर का अशा प्रकारची विधानं करण्यात येत असतील आणि खास करून नितेश राणेंनी जर त्यांना संधी मिळाली स्वच्छता करण्याची तर त्यांचं म्हणणं की मुंबईपासून स्वच्छता करेन, ती पण एका पूर्ण समाजाची किंवा एका भाषिक गटाची म्हणजे गुजराती सगळ्या समाजाची करतील असं ते म्हणतात. कितपत समर्थनीय हे त्यांचं वाक्य आणि त्याच्यातले काय अर्थ आहेत, काय दडलंय त्याच्यामध्ये, तेही आपण समजून घेऊयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय काँग्रेसचं युवा नेतृत्व हे बेताल वक्तव्य करतंय का आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या पाहुण्यांशी बोलतोय. पण त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाच्या ज्या प्रतिक्रिया बेधडक प्रतिक्रिया आपले प्रेक्षक देत आहेत त्या आपण बघूया. अशोक हासे म्हणतात काँग्रेसच्या युवा नेतृत्वात प्रगल्भतेचा अभाव असल्यामुळे काय बोलावं याचं तारतम्य त्यांना उरलं नाहीये. आणि सचिन डोळे म्हणतात प्रभावी नेतृत्वाच्या अभावामुळे आणि जनतेनं दूर लोटल्यामुळे काँग्रेसचे युवा नेते अशी वक्तव्य करतात. हे दोन्ही युवा नेते आत्ता आपल्या सोबत आहेत. नितेश राणे काँग्रेसचे आमदार कणकवलीचे आपल्या सोबत आहेत आणि प्रणिती शिंदे सुद्धा आपल्या सोबत आहेत. आता प्रणिती शिंदे, तुम्हाला पुन्हा हा प्रश्न विचारायचा आहे की अशा प्रकारची वक्तव्य करून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सगळं राजकारण करणार आहात का, की कारण जोडतोड सगळी वेगवेगळी समाजाच्या विरोधातली जी काही वक्तव्य करण्याची जी अगदी जुनी परंपरा जी आहे ती तुमच्यासारख्या युवक नेत्यांकडनं खरं तर अपेक्षित नाहीये आणि ते तुम्ही का करताय? प्रथमतः मी कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलली नाहीये. मी एका पक्षाच्या आयडिओलॉजीच्या विरोधात बोलली आहे, जी आयडिओलॉजी ह्या देशाला आणि समाजाला तोडायचा प्रयत्न करते. युवक आजच्या आपल्या देशातले जे आजची पिढी आहे ते ह्याच्यावरच थकले की जातीयवाद मध्ये आपला देश भगवानी हिरव्यामध्येच लोक त्याची फूट पाडतायत. कोणी हा विचार करत नाहीये की आपण प्रथमतः भारतीय आहोत आणि मला भारतीय होण्याचा अभिमान आहे. आणि जर माझ्या देशाच्या विरोधात कोण बोलत असेल तर अर्थात मी त्यांच्या विरोधात बोलीन. मी कोणत्या समाजाच्या विरोधात नाहीये. जर माझ्या देशात कोणताही असा पक्ष असेल, मग तो मुस्लिम जातीयवाद करत असेल किंवा हिंदू जातीयवाद, पण जर तो देशाच्या विरोधात बोलत असेल तर निश्चित मी त्याचा निषेध करणार. अच्छा, पण तुमचं त्यामुळे ठाम मत असं आहे की MIM जो आहे हा पक्ष देशाच्या विरोधात सगळं काम करतोय. MIMचे प्रतिनिधी आपल्यासोबत आल्यावरती आपण त्यांना सुद्धा हा प्रश्न तुमचा विचारणार आहोत. नितेश राणे, तुम्ही हे विधान करताना नेमकं काय म्हणजे का असं तुम्ही विधान करताय? मुळात गुजराती समाजाच्या विरोधात एवढं द्वेषमूलक विधान करण्याचं कारण काय? सर्वात पहिले तुम्ही एक गोष्टी समजून घ्या की मी सगळ्याच गुजराती समाजाच्या विरोधात नाही, पण सातत्याने सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या व्यासपीठातून ज्या पद्धतीने मराठी माणसाचा द्वेष केला जातोय, त्याला नावं ठेवली जात आहेत आणि मग त्याला अपमानास्पद वाक्य त्याच्याबद्दल म्हणलं जात आहे आणि त्याबद्दल आम्ही मराठी म्हणून महाराष्ट्रीयन म्हणून अगर आम्ही काही बोलावंच नाही तर मग आम्ही महाराष्ट्रामध्ये राहण्याचा आम्हाला अधिकार आहे का, याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आज नितेश राणेंनी गुजराती समाजाबद्दल काही बोलला म्हणून ती बातमी किंवा मला प्रांतवाद आणि हे सगळे आरोप माझ्यावर होतात म्हणून मुद्दामून तुम्हाला एक ट्विट मी वाचून दाखवणार आहे, ज्याच्यावरून मी माझं ते ट्विटर किंवा ट्विट केलेलं आहे ते मुद्दामून तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्ही आता दाखवू शकता. गुजराती ना ऐकून घ्या, एक मिनिट ऐकून घ्या माझं. ही गुजराती महिला अशी बोलते की मराठी माणूस गुजरातियों का गुलाम था, गुलाम है और हमेशा गुजरातियों का गुलाम रहेगा. आता हे वाक्य का करावं आणि हे वाक्य केल्यानंतर मी मराठी म्हणून महाराष्ट्रीयन म्हणून किंवा महाराष्ट्रावर प्रेम करणारा नागरिक म्हणून बोलावं पण नाही का? आणि मग आम्हाला जसं थांबवलं जातं, आम्हाला बेताल म्हटलं जातं, मग ह्या लोकांना कोणच थांबवणार नाहीये का? नाही, पण नितेश राणे तुम्ही एका जबाबदार पदावर आहात. आज तुम्ही आमदार झालेला आहात. तुम्ही अशा वेळेला ही सगळी अशा प्रकारची विधानं करून तुम्हाला असं वाटतं का की आता तुम्हीच एका आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असल्यासारखे सगळं तुम्हाला आम्ही विचारतोय? त्याचं कारण हेच आहे की तुमच्यावरती एक जबाबदारी दिलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. एक आमदार म्हणून काँग्रेसचं तुमचं सरकार होतं त्यावेळेला सुद्धा तुम्ही जे वेगवेगळे विषय हाताळले होते, वेगवेगळ्या गुजराती समाजावरती तुम्ही ज्या पद्धतीनं त्यावेळेला सुद्धा काही आरोप केले होते, ज्याच्यामध्ये काही तथ्य सुद्धा त्यावेळेला तुम्हाला आढळलं होतं. ठिकठिकाणी केवळ मराठी माणसांना बाजूला केलं जात होतं काही बिल्डिंग्समधनं. अशा प्रकारे त्यावेळेला तुम्ही तुमच्या सरकारकडनं काय ना त्यावेळेला दबाव आणला? लक्षात घ्या, जसं तुम्ही बोला तुम्ही जबाबदार पदावर आहे, पण मी एक महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये प्रतिनिधी आहे. मी एक मतदारसंघाचा प्रतिनिधी असलो तरी मी एक महाराष्ट्राचा मान सन्मान स्वाभिमान राखण्यासाठी मला विधानमंडळामध्ये बसण्याचा अधिकार मिळालेला आहे.
म्हणून माझ्या राज्याबद्दल, माझ्या राज्याच्या लोकांबद्दल काही प्रश्न कोणी अपमान करत असेल, त्यांना नावं ठेवत असेल तर बोलण्याचा अधिकार मला आहे ना. एक ह्याच्यामुळे मग फक्त माझ्याच मतदारसंघाच्या बद्दल कोण बोललं तरच बोलावं असा विषय नाही. सगळेच विषय मी विधिमंडळामध्ये मांडू शकतो आणि तेव्हा पण मी माझ्या पद्धतीने आवाज उचलले आणि आजही उचलतो. नाही, तुम्ही सगळे विषय मांडू शकता, पण मांडण्याची जी प्रक्रिया आहे, तुम्ही आता सोशल नेटवर्क सारख्या माध्यमातून ज्यावेळेला बोलताय, एवढ्या जबाबदार पदावरनं बोलताय, आता उद्या तुम्ही उद्या काँग्रेसमधून तुम्हाला जर का याच्यावरती कारवाई करण्यात आली, कारण काँग्रेसची ही संस्कृती नाही असं काँग्रेस अनेकदा म्हटलेली आहे, तर अशा वेळेला तुमच्यावर उद्या कारवाई झाली तर त्याला तुम्ही सामोरं जाणार आहात का? मराठी माणसांवर द्वेष करणाऱ्या गुजरातीवर मी बोललेलो आहे, सगळ्यांबद्दल बोललेलो नाही. आणि मला अगर काही कोणी स्पष्टीकरण मागितलं तर मी माझी भूमिका मांडू शकतो ना. कारण का काँग्रेस किंवा बीजेपी किंवा मनसेना किंवा शिवसैनिक होण्याच्या अगोदर आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठी आहोत. तर ती मूलभूत जबाबदारी तर ती आहे ना मराठी असण्याची. हे पक्षाचे रंग नंतर लागतात हो. नाही ठीक आहे, तुम्ही म्हणता की पक्षाचे रंग नंतर लागतात, तुमची अस्मिता, मराठी अस्मिता तुमची सर्वाधिक अशा पद्धतीने त्या एका ट्विटरच्या मेसेजमुळे, ह्या ट्विटर मेसेज सगळीकडे होता, अगदी व्हॉट्सअपवरती सुद्धा अशा प्रकारचे मेसेज येत होते. तुम्हाला केशव हाच प्रश्न विचारायचा आहे की ही अशा प्रकारची जी वक्तव्य आहेत तुम्ही समर्थन कशा प्रकारे करणार? प्रश्न समर्थन करण्याचा नाहीये, प्रश्न माझं त्यातलं म्हणणं असं आहे की असे किती मेसेज आहेत. त्यांनी एक ट्विट मला दाखवला, असे ते किती ट्विट आहेत, त्यांनी खरंच म्हणजे त्यांनी मगाशी शब्द वापरला की खूप ट्विट असे फिरतात. असे किती ट्विट फिरतात? नंबर 1. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येक समाजामध्ये अशा प्रकारचे प्रकार होत असतात, अशा प्रकारच्या वृत्ती असतात. या वृत्तींचं कोणीही समर्थन करणार नाही, त्यामुळे या वृत्तीचं या ट्विटचं समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. पण कुठल्या तरी एका गोष्टीवरून म्हणजे खरं म्हणजे गुजराती आणि मराठी समाजामध्ये मला असं वाटत नाही, या समाज पूर्वीपासून हे दोन्ही समाज इथे एकत्र नांदतायत, सुखात नांदतायत, व्यवस्थित नांदतायत. आणि या प्रकारे अशा प्रकारचं वातावरण विद्वेषाचं करण्याचं खरं काही कारण नाही. म्हणजे कुठल्या तरी छोट्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेपायी अशा गोष्टी करण्याचं कारण नाही आणि त्यातून हे प्रकार होत आहेत. त्यामुळे अशा गोष्टींचा जे काही ट्विट दाखवलं त्या गोष्टींचा नक्की निषेध केला पाहिजे, त्याचा काही प्रश्न नाही. पण हे सगळीकडेच आहे. आणि म्हणून जर तुम्ही म्हणजे ते ट्विट करतात, म्हणजे त्यांनी ट्विट केलं म्हणून त्याला एक 10 ट्विट म्हणून आम्ही त्याच लेवलला जाऊन करणार आहोत. महाराज, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मगाशी म्हटलात की अशा प्रकारचं लिखाण कुठेतरी होतं आणि त्यावेळेला म्हणजे अगदी वेगवेगळ्या अमराठी वर्तमानपत्रात सांगतो अशा पद्धतीचं, म्हणजे गुजरातीत असं नाही मी म्हणत, संपूर्ण अमराठी माध्यम आहेत. अगदी नाटकापासून, पिक्चर पासून, त्याच्यातल्या इंडस्ट्रीपासून अशा पद्धतीची रिॲक्शन्स होतात. हे आपण वास्तव एकदा मान्य केलं. आता त्यांनी कुठच्या लेवलला रिॲक्ट व्हायचं, किती दुर्लक्ष करायचं, किंवा अनेकदा काय माहिती होतं की कुजबूज होते त्याची फार आपण लक्ष देत नाही, पण खूप मोठ्या प्रमाणावरती ती कुजबूज असते. आणि ज्यावेळी माणूस जो एखादा बोलतो त्याच्यावरती जास्त अटॅक होतो. मला आजही असं वाटतं, तुम्हाला खरोखर समाजमन माहिती असेल, समजून घ्यायचं असेल तर खरोखर असं जे नितीश राणे जे बोलले त्याच्याशी अनेक लोक सहमत होतील, मराठीने अमराठी पण होतील, कारण ते त्याच्यामुळे धोक्यात येत आहे. ज्यांना नीटपणे व्यवसाय करायचा आहे, नीटपणे नोकरी धंदा करायचा आहे. आणि पहिलं एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की मराठी माणसा तो आपला धंदा करता येत म्हणून रिॲक्ट होतो असं काही नाहीये. मराठी माणूस प्रचंड प्रमाणात धंद्यामध्ये आहे, वेगवेगळ्या नोकऱ्या, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहे, उत्तम पद्धतीचं आहे. डिकी नावाची संस्था, दलित समाजातला माणूस जर करोडो रुपयाचं उत्पन्न करत असेल, टर्नओव्हर करत असेल, तर केव्हा तरी आपण असं म्हटलं पाहिजे की विकास आणि अमुक तमुक असा विषय नाही. बेसिकली आपण जिथे राहतो आणि हेटफुली जर वागणूक मिळत असेल, विशेषतः अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे राजकीय परिवर्तनानंतर, सत्ता परिवर्तनानंतर त्याची रिॲक्शन होत असेल, ती येऊ नये. खरी येऊ शकते, कोणाला येऊ शकते. तुमचं असं म्हणणं आहे की सत्ता परिवर्तनामुळे ही रिॲक्शन आलेली आहे? तुम्हाला प्रत्येक लेवल प्रत्येकाची वेगळी असते. अनेकदा आता विदर्भामध्ये ज्या पद्धतीने त्यांचं आमचं फडणवीसांचं स्वागत झालं, ते नाही इतर भागात होणार किंवा होऊ शकणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे ना. ऍक्शन नंतर रिॲक्शन ही होणारच. समाजामध्ये कसं आपण म्हणू शकतो, आता आपण ऍक्शन नंतर रिॲक्शन होणार हे होणार, मी म्हणतो कसं म्हणू शकतो? नाही होणार, पण ही आपल्याला टाळता येणार नाही का? खास करून नितेश राणेंसारखे जबाबदार राजकीय नेते असतील तिकडे आपण टाळू शकत नाहीये का? हाही प्रश्न आपण विचारात घेऊया. आपल्यासोबत आता इम्तियाज जलील आहेत, MIMचे आमदार, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.
काँग्रेसच्या युवा नेत्यांच्या वक्तव्याविषयी आपण चर्चा करतोय बेधडकमध्ये. काही बेधडक प्रतिक्रिया सामान्य प्रेक्षकांच्या येत आहेत. राजेंद्र भोसले म्हणतायत प्रभावी वक्तृत्व आणि परखड मतं याचा अर्थ कदाचित काँग्रेसच्या युवा नेत्यांना समजलाच नाहीये. आणि सचिन अहिरे म्हणतायत पराभवानं काँग्रेस हतबल झाले, सध्या चर्चेत राहण्यासाठी हे युवा नेते असले प्रताप करतायत, नाहीतर लक्ष वेधणार कसं. अशा प्रकारच्या या प्रतिक्रियात आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत. MIMचे आमदार इम्तियाज जलील, तुमच्यावरती पक्षावरती ज्या पद्धतीनं प्रणिती शिंदे यांनी वक्तव्य केलं त्याचा बऱ्यापैकी खुलासा त्यांनी आत्ता केला, पण अजूनही त्या या वक्तव्यावरती ठाम आहेत. त्यांचं म्हणणं आहे हा पक्ष देशद्रोही आहे आणि देशाचे तुकडे करण्याच्या दृष्टिकोनातून या पक्षाची सगळी वक्तव्य आणि भाषणं आणि प्रक्षोभकपणा येत असतो. काय तुमचं म्हणणं आहे? मंदार, मला असं हे सांगायचं आहे की महाराष्ट्र विधानसभामध्ये 288 आमदार आहे. समजा दररोज प्रणिती शिंदे सारखा एक आमदार उभे राहणार आणि काहीतरी बेबाक असं स्टेटमेंट काढणार आणि आपण मीडियावाले लोक सगळं दिवसभर या स्टेटमेंटवर डिस्कशन करणार, तर आम्हाला हे सांगा की महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटवर कधी आणि कोणी डिस्कशन करणार. आता प्रणिती शिंदे मॅडम यांनी जे आमच्यावर विधानं केलेली आहे त्याचा रिप्लाय मी देतो. मला हे सांगायचे आहे, प्रणिती शिंदे असं आम्हाला काढण्यात आलं होतं की ते एज्युकेटेड लेडी आहे आणि त्यांचे वडील देशाचे पूर्व केंद्रीय गृहमंत्री होते. तर अशी आमची समजत होती की त्यांना कायद्याचा भान असेल, त्यांना काही सिस्टम्सचा भान असेल की कशा कायदे कानून असतं. आता त्यांच्या म्हणण्यावर आमची पार्टीला बॅन करता येईल का? नाही. त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर कृपा करून प्रणिती शिंदे मॅडम तुम्ही तुमच्या पिताजीची ऍडवाइस घ्या आणि कोर्टात जा, हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा. तुमच्याकडे काही पुरावे असेल की आम्ही देशद्रोही आहे तर पोलिसात जा, जे एजन्सीज आहे त्यांच्याकडे जाऊन पुरावे सादर करा आणि नंतर हे सांगा. मला असं सांगा की तुम्हाला कधी करण्यात आलं की आम्ही देशद्रोही आहे? 2004 ते 2012 पर्यंत जेव्हा आम्ही UPA मध्ये होतं, MIM UPAच्या सोबत होतो, तुमच्या सोबत होतं केंद्र सरकारमध्ये, आणि लई वर्षापासून आम्ही आंध्र प्रदेशची जे तुमची सरकार आहे तुम्ही आमचा सपोर्ट घेत होते किंवा आम्हाला सपोर्ट देत होते, तर त्यावेळी तुम्हाला कधी कळलं नाही की आम्ही देशद्रोही आहे. आता जेव्हा MIM महाराष्ट्राला येते आणि आम्हाला इतकं चांगलं बहुमत मिळतं, इतकं लोक आमच्या जवळ येऊ राहिले, मुस्लिम आणि दलित समाजाचे विशेषतः, कारण ह्या दोन समाज असे होते की ज्यांना तुम्ही फक्त वोट बँक म्हणून समजले होते, त्यांना सत्तेमध्ये भागीदारी कधी दिली नाही होती. आता तुम्हाला कळलं की आम्ही देशद्रोही आहे कारण तुमचा वोट बँक तुमच्याकडून दूर जात आहे. तर आता तुम्हाला हे कळलं. तो मेरा प्रणिती शिंदे आपसे यही जवाब है कि अगर आपके पास कुछ भी ऐसे पुरावे हैं तो आप जाइए और जाकर है तो कोर्ट में जाइए, इलेक्शन कमीशन के सामने जाइए. इलेक्शन कमीशन एक कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी है, वो हमको इजाजत देती है इलेक्शन लड़ने के लिए. और सोलापुर की एक आमदार खड़े रहती है और बोलती है कि नहीं ये देश तोड़ने का काम. इम्तियाज, तुम्ही जसं म्हणताय की मीडिया एक वक्तव्य घेऊन दिवसभर करतो, तुम्ही सुद्धा आमचे सहकारी होतात मीडियामध्ये, तुम्हाला माहिती आहे. कारण मीडियाचं एक काम आहे, जागल्या बनवण्याचं काम आहे. समाजामध्ये जर का एकत्रित समाज न राहण्याच्या दृष्टिकोनातून जर का काही लोक अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर त्या वक्तव्यांची दखल आपण घेतली पाहिजे. तर वक्तव्य कुठल्या दिशेने जात आहेत हे आपण तपासलं पाहिजे. अर्थात पुन्हा एकदा हेमंत देसाई, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं ही सगळी आपण चर्चा करतोय, महारावांनी सुद्धा मगाशी म्हटलं की कुठेतरी काहीतरी ज्याला आपण म्हणतो की आग आहे म्हणून धूर येतोय, काहीतरी कुठेतरी मनात आहे म्हणून ही सगळी द्वेषभावना समोर येते. हे सगळं आपण म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया द्यायचे, हे सगळं असंच चालू राहणार मग असं जर का आपण विचार करत राहिलो तर? मुळात ऍक्शन आणि रिॲक्शन हा सिलसिला थांबायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. नंतर क्लिनजिंगची जी एक जो शब्द वापरला, सफाया करणं, हा हिटलरने वापरलेला होता. तेव्हा साफ करणं म्हणजे काय, तेव्हा ही भाषा जी आहे किमान त्याचा प्रतिवाद करताना आता ट्विट केलं असेल, आता सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये कोणी काय वाटेल ते लिहितं, माझ्या लेखावरती सुद्धा वाटेल ते प्रतिक्रिया येतात, कुठल्याही असभ्य भाषेमध्ये येतात. त्याला तुम्ही त्या तर्कशुद्ध युक्तिवाद करून व्यवस्थित सभ्य भाषेत उत्तर देणं ही तुमची जबाबदारी आहे. आता पत्रकार म्हणून माझी ती जबाबदारी आहे, आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ती जबाबदारी आहे. लोक कुठे समजा काही लोकांच्या भावना उसळत असतील तर त्या शांत करणं हे तुमची भावना आहे. मगाशी मी सांगत होतो ते असं की गुजराती आणि मराठी यांच्यामध्ये म्हणजे आता काही ठिकाणी खतखत आहे, नाही नाकारतं कोण, समाजामध्ये खतखत वेगवेगळ्या वर्गामध्ये आणि याच्यामध्ये असते, ती आपण मिटवण्याचा प्रयत्न करतो. आता उदाहरणार्थ असं आहे की काही सोसायट्यांमध्ये असं आहे की मच्छी खाणाऱ्या लोकांना प्रवेश नाही किंवा मच्छी मांस मटण बनवून देत नाही, हा एक भाग आहे. असे अनेक मुद्दे आहेत
किंवा काही पक्षांमध्ये कोण पक्ष चालवतो आहे अशी सुद्धा लोकांच्या मनात ती भावना आहे. ती भावना आहे ना तशी, ती नाकारत नाही कोणी. पण त्याच्यामुळे दोन समाजामध्ये फाटाफूट पाडणं चुकीचं आहे. एक गोष्ट, काही उदाहरणं सांगण्यात की आपले जे वि.स. खांडेकर आहेत ते संपूर्णपणे गुजरातीमध्ये गेलेले आहेत. बरोबर. गुजराती साहित्य, गुजरातीवर मराठीचा प्रभाव आहे हा सगळा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, अध्यात्मामध्ये असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात असेल, सामाजिक चांगल्या संस्था सुद्धा गुजरात्यांनी उभारलेत ना. गुजरात्यांनी फक्त शोषण केलं असं नाही. आता मुंबईतले गिरणी कामगार, मुंबईतला वर्गीय संघर्ष सगळ्यांना माहिती आहे. ते कोण मालक होते हे माहिती ना, तो इतिहास झाला. पण त्याच वेळी एक चांगला इतिहास सुद्धा सांगितला पाहिजे ना आपण. म्हणजे पहिलं जो मुंबई समाचार हे वर्तमानपत्र, नंतर नितेश राणे तुम्हाला हे सगळं मान्य आहे का? हे जी आता चर्चा आहे ते म्हणतात की गुजराती समाजाने सुद्धा अनेक चांगली कामं केलेली आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही ही जी सातत्यानं कदाचित तरुण आमदार आहात, युवा जोश असल्यामुळे तुमचा स्वाभिमान दुखावला गेला आहे, तुमची मराठी अस्मिता दुखावली गेलेली आहे. पण काँग्रेससारख्या पक्षात राहून तुम्ही अशा प्रकारे जी काही वक्तव्य करताय त्या वक्तव्यांचा तुम्हाला येणाऱ्या काळात त्रास होईल आणि खास करून तुम्ही दोन समाजामध्ये द्वेष पसरवताय असं तुम्हाला वाटत नाहीये का अजूनही? सर्वात पहिले जे तुम्ही मला पहिला प्रश्न विचारलात, मी माझ्या ट्विटमध्ये पण सांगितलेलं आहे, जे मराठी द्वेष करणारे गुजरातींबद्दल मी वक्तव्य ते केलेलं आहे. मी कुठेही सांगत नाही की सगळेच गुजराती तसे आहेत. असंख्य असे गुजराती आहेत जे महाराष्ट्राला प्रेम करतात, महाराष्ट्रावर प्रेम करतात, महाराष्ट्र वाढवण्यामध्ये त्यांचा फार मोठा हातभार आहे. याच्याही मांडणाऱ्यापैकी मी आहे. आणि वारंवार जे तुम्ही बोलताय, तुम्ही म्हणजे जबाबदार आहात, लोकप्रतिनिधी आहात, पण त्याच्या अगोदर का मी मराठी नाहीये का? महाराष्ट्र नाही आहे का? अगर बीजेपी मधल्या काही मराठी लोकांना, मराठी नेत्यांना अशा पद्धतीचा ट्विटचा अगर रागच येत नसेल, मी बोलत नाहीये की उद्या राईट झाले पाहिजे किंवा दंगली झाली पाहिजे, पण ह्याची दखल घ्यायची आहे का नाही? आज मराठीचा टक्का आज कुठे होता आणि कुठे राहिलेला आहे ह्याबद्दल अगर आपण बोलतच नाही, कोणतरी करतंय, गप्प बसायचं करून करून आज आपण अल्पसंख्य होत चाललोय हो. आणि ह्याच्या मागची कारणं आहेत. आणि अशा पद्धतीचा मी वातावरण गरम केलं नाही, तिथून ट्विट समोरून आला तर त्याला मी उत्तर द्यायचं नाही का? नाही, पण तुम्हाला पुन्हा हा मुद्दा आहे. म्हणजे एक केशव, तुमचं काय, तुम्ही आता राजकारणामध्ये आहात, स्वतः नितेश राणे राजकारणात, तुम्ही अशा प्रकारची ज्यावेळेला वक्तव्य येणार आहेत त्यावेळेला तुम्ही उत्तरं देणार आणि त्यातनं, आणि खास करून नितेश राणेंनी अशी वक्तव्य ज्यावेळेला केलेली असतात, काँग्रेससारख्या पक्षाची एक चौकट असते, त्यांची आत्ताची भाषा कदाचित मनसेची वाटेल. म्हणजे अशा प्रकारची त्यांची आत्ताची भाषा आहे. जर का पक्षीय अभिनिवेश बघायचे झाले तर प्रश्न कसा आहे की मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक घटकामध्ये अशा प्रकारच्या वृत्ती असतात ज्या ट्विटचा उल्लेख नितेश राणे वारंवार कारवाई करणार का? सरकारी राज्यामध्ये अशा प्रकारची हेट कॅम्पेन सगळीकडे चालू आहे, संपूर्ण सोशल नेटवर्कवरती हेट कॅम्पेन चालू आहे. त्यावेळी त्या स्तरावरती दखल घेतली जाईल, त्यावेळी दखल घेतली जाते सुद्धा. म्हणजे असं नाही की ही दखल घेतली जात नाही, पण मुळामध्ये अशा वेळी ज्यावेळी, म्हणजे मी म्हणून सांगितलं की असे किती ट्विट आहेत, असे किती प्रकार आहेत आपल्या, म्हणजे हे तुम्हाला हा प्रकार म्हणजे एकमेकांमध्ये द्वेष वाढवायचा आहे. म्हणजे मराठी गुजराती हा वादच नाहीये मुळात. तो वाद आपण वाढवणार आहोत का? मग कुठल्या ग्रुपमध्ये चर्चा होत? हे सगळ्याच ग्रुपमध्ये कुठेतरी मनात असा वादच नाहीये, असा वाद नाहीये, अशी परिस्थिती आहे का? आणि त्यातूनही त्याचा पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा की ही अशा प्रकारची ज्यावेळेला द्वेष करणारी, सातत्यानं वेगवेगळ्या समाजात, अगदी वेगवेगळ्या म्हणजे जातीय द्वेष सुद्धा असतो, मराठा विरुद्ध ब्राह्मण विरुद्ध आणखीन कोणी वेगवेगळ्या बहुजन विरुद्ध दलित, असं सगळं जे काय आता सोशल नेटवर्कवरती चालू आहे हे थांबणार नाहीये का? हे थांबवू शकत? कसं थांबेल मला सांगा ना. जर जातीभेद असतील तर त्याच्यावरती चर्चा होणार. भाषाभेद, प्रांतभेद, खानाभेद सगळे जे असतील भेद आहेत ना, मग चर्चा होणार. भेद संपवायचं असेल तर मुळावरती घाव घाला. तुम्हाला जातीभेद नसेल, शंकराचार्याची मुंडी पकडा पहिली. कधी संपवतो तू? हे आपल्याला करायचं नाहीये. आपण काय करणार की वरवर करणार, वरवर बोलणार. आणि परत आता नितेश राणे बोलले म्हणून त्यांना आपण बेताल बोलून मोकळे होणार. आणि कोणीच नाही बोलला तर सांगायचं आज आचार्य अत्रे पाहिजे होते हो, पेटवला असता महाराष्ट्र. अरे हे डबल स्टँडर्ड कशाला पाहिजे? ते त्यांच्या कुवतीने बोलतायत, सांगतायत. असेल मार्ग चुकीचा. आज मुळात बोलणारीच माणसं बंद झाली आहे. कोणाला सत्तेचं बूच लागलं असेल, कोणाला जातीचं लागलं असेल, भाषेच्या अहंकाराचं लागलं असेल, प्रांताच्या लागलं असेल, पण कोणीतरी बोलतोय ना. पण ते बोलतोय तर बोलणारी तोंड पाहिजे की बंद होणारी तोंड पाहिजे? करेक्शन बिरेक्शन एवढी समजूतदारपणा आहे हो. आणि ज्यांना असं वाटत असेल ना तेढ होईल, अमुक होईल, त्यांनी घरात बसावं.
समजलं की नाही. कुसुमाग्रजांसारखा उत्तम माणूस ते सांगतात, जर आपल्याला एखादी गोष्ट गैर वाटत असेल तर बोललं पाहिजे. त्यांनी असं म्हटलंय, सज्जन असता, म्हणजे तुम्ही सज्जन स्वतःला समजत असेल, सगळ्यापासून सावध राहून अगदी सुसंस्कृतपणा दाखवायचं असेल तर सज्जन असता कुजन मातता, हत्यार हातामध्ये धरा, सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून फिरू नका. तर किमान तो शेपूट घालून तरी फिरत नाही ना, बुरखा तर फेकून दिलाय ना. आणि काय माझं म्हणणं की आम्ही महाराष्ट्र द्वेषी पण कोणी द्रोही असू शकत नाही. ह्या देशात जो राहतो, ह्या देशाबद्दल वेडं वाकडं काही बोलत असेल समाजाबद्दल, पण त्याचं या देशावरती आणि त्या सत्तेवरती किंवा त्याच्यावरती थोडं तरी प्रेम असतं म्हणून बोलतो ना. आपण एखाद्याला कोणाला महाराष्ट्र द्वेषी किंवा द्वेष्टा किंवा देशद्रोही, राष्ट्रद्रोही असं बोलणंच मुळात गैर आहे. असेल आपल्या वाद, पुन्हा एका बाजूला म्हणायचं वाद करू नका, तेढ माजवू नका, आणि दुसऱ्या बाजूला शहाणपणा सांगायचं वादे वादे जायचे तत्वबोधा. अरे वाद घडल्याशिवाय आम्ही जर पेटतच नाही तर तिथून सावध कसे होणार, ते शमणार कसे? कोणीतरी बोललं पाहिजे, कोणीतरी सांगितलं पाहिजे. आणि ह्याच्याबद्दल प्रत्येकाची जो तो आपल्या कुवतीत बोलतो. मला असं वाटतं एकदा बोलून तर बघा ना. तसं कोणी नावासाठी बोलतो का, स्वतःच्या मोठेपणासाठी बोलतो का, तसं काही नसतं. ठीक आहे, आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. आणि मुळात महाराजांनी जो एक मुद्दा मांडलेला आहे की बोलून तर बघा, अर्थात त्या बोलण्याची काय वेगवेगळे परिणाम होणार आहेत, समाजावरती परिणाम होणार आहेत किंवा नाही, हे सुद्धा आपण या सगळ्या जबाबदार आपल्या पाहुण्यांकडनं समजून घेणार होते त्या छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये आपल्या सोबत काँग्रेसचे जे दोन युवा नेते आहेत, आमदार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे. त्यामधले प्रणिती शिंदे आपल्यासोबत आहेत आता फोनवरनं. प्रणिती शिंदे, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये तुम्ही नितेश राणे यांचं वक्तव्य ऐकलं असेल, कदाचित माध्यमांमधनं सुद्धा ते वक्तव्य ऐकलं असेल. मुळात अशी वक्तव्य करणं काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये, जी काही संस्कृती म्हणून काँग्रेसची सांगितली जाते, त्याच्यामध्ये हे मान्य आहे का तुम्हाला सगळ्यांना? आणि अशा प्रकारची जी तुमच्या मनातली जी ही चीड आहे किंवा तेढ आहे, ही सगळी अशा पद्धतीतनं माध्यमांच्या कडनं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं, हेही तुम्हाला मान्य आहे का, पटतंय का? दोन समाजामध्ये फूट पाडणं ही आमची विचारसरणी नाही आहे. पण ज्यांची विचारसरणी ह्या देशामध्ये फूट पाडण्याची आहे त्यांच्या विरोधात मी आहे आणि आमचा पक्ष आहे. दोन समाजामध्ये फूट पाडणं, जर दोन समाजामध्ये कोणीही फूट पाडत असेल, मग ते काँग्रेसचे असतील, सेना असतील, MIM असेल किंवा कोणतेही पक्ष मी असतील, थोडा तर ते पक्षीय देशाच्या अभिनिवेश विरोधात बाजूला ठेवूया. प्रणिती शिंदे, एक आपण सगळा पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवूया. नितेश राणे आपल्यासोबत आहेत. तुम्ही नितेश राणेंचं स्टेटमेंट सुद्धा बघितलं असणार आहे. तुम्हाला हे स्टेटमेंट सुद्धा पटतंय का? जर ते माझं स्टेटमेंट होतं की MIM ची विचारसरणी जी आहे ती देशाच्या विरोधात काम करणारी विचारसरणी आहे आणि मी त्याचा निषेध करते. जर अनेक असे पक्ष असतील किंवा अनेक अशा विचारसरण्या असतील ज्या देशांमध्ये फूट पाडण्याचा किंवा दोन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, तर मी त्याचाही निषेध करते. मग ते कोणीही बोलू देत. ठीक आहे. मी आणखीन तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन प्रश्न, कारण एक मिनिट कारण का मी भारतीय आहे. मी रिलिजन मानत नाही, मी कोणत्या समाजाची नाही, मी भारतीय आहे. आणि माझ्यामध्ये दुसऱ्यांमध्ये किंवा भारतीय, आपण सगळे भारतीय आहोत, आपल्याच मध्ये कोण फूट पाडत असेल तर अतिरेक्यांमध्ये आणि फूट पाडणाऱ्या लोकांमध्ये काय फरक आहे? नक्की मान्य आहे. तुम्ही म्हणताय फुटीच्या मुद्द्यावरनं जे काही म्हणताय ते मान्य आहे. पण पुन्हा अगदी थोडक्यात ही जी काही सगळी चर्चा आपण करतोय त्याच्यामध्ये कुठेतरी हा द्वेष आहे, मान्य करायला हवा. आणि असं जर मान्य करायचं असेल तर प्रतिक्रिया देणं, ह्याला मान्यता द्यायची की नेमकं काय केलं पाहिजे? साफ चूक आहे. ज्या चुका आहेत, समजा कुठल्याही समाजाच्या वाटत असतील किंवा कुठल्याही समाजाचा प्रतिनिधित्व करणाऱ्यांच्या चुका असेल तर सभ्य भाषेत त्याचा तर्कशुद्ध प्रतिवाद करता येतो. शेपूट घालणं, घरी बसणं, हा भाग आहे तो संपूर्ण चुकीचा आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा आपण पुन्हा उल्लेख घ्या. SM जोशी असतील, कॉम्रेड डांगे असतील, त्यांनी त्यावेळेचे जे वर्गीय संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न मांडलेले होते महाराष्ट्राचे, त्यांनी सुद्धा टीका केलेली होती जे गुजराती लोकांवरती. पण या प्रकारे अशा प्रकारे टीका करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ज्यावेळी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न आला तेव्हा शांत करण्याचा प्रयत्न आला. जो शांतता करण्याचा प्रयत्न करतो त्याला जर तुम्ही पळपुटा म्हणत असाल तर त्यासारखी खेदजनक गोष्ट नाही. आज मला असं वाटतं की तथाकथित लढवय्यगिरी करण्यापेक्षा
आणि वाटेल ती भाषा वापरण्यापेक्षा सभ्य, संयमी आणि सुसंस्कृत अशा प्रकारचीच भाषा केली पाहिजे आणि समाजाला एकत्र आणलं पाहिजे. प्रणिती शिंदे यांनी आता जे बोलले ते चांगलं बोलले ते, पण नितेश राणे यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी आता ब्र काढला नाही, त्यांनी तो विषय डावलला. त्यांनी त्याच्याबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे, त्यांचं काय जमत असेल ते. पण प्रणिती शिंदे स्पष्ट बोलला ते चांगली गोष्ट आहे. नितेश राणेंना आपण विचारू. नितेश राणे, तुम्हाला हे मान्य आहे का जे आता हेमंत देसाई म्हणतात ते, की तुम्ही किमान सभ्यपणे तर्कशुद्ध अशा पद्धतीने तुमची जी काही प्रतिक्रिया ती द्यायला पाहिजे? नाही, आता ज्यांना ज्या भाषेमध्ये समजत असेल, उदाहरण असं नाही की हे तुम्हाला एक उदाहरण तुमच्या समोर दिलेलं आहे, पण जसं तिकडच्या एका व्यक्तीने सांगितलं की असे किती ट्विट येतात, तर पाहिजे तर मी त्यांना दिवसभर त्यांच्यावर बसू शकतो, किमान 100 ट्विट तरी मी त्याला ह्याबद्दल दाखवू शकतो. माझं असं म्हणणं आहे की आपण सभ्य भाषेत उत्तर देणं ही चांगली गोष्ट द्यायलाच पाहिजे, पण समोर वारंवार अगर डिवचण्याचा प्रयत्न होतोय, वारंवार आमचा अपमान होत चाललेला आहे, वारंवार वेगवेगळ्या पातळीवर आम्ही किती मोठे आहोत, आता आमची वेळ आलेली आहे, आता तुम्ही आम्हाला भांडी घासले पाहिजेत, अशा भाषेने अगर बोलत असतील तर कुठे थांबवायचं नाही का, किंवा कुठे त्यांना सांगायचं नाही का आता बस करा, आमच्याकडे पण कणा आहे, आम्ही पण बोलू शकतो. म्हणजे फक्त सहन करत जायचं, म्हणजे फक्त मूठ गिळून गप्प बसायचं आणि मग एक दिवस घरात येऊन अगर काय करत असतील तरी आपण गप्प बसायचं, अशीच भूमिका ठेवत असतील तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तरी राहू नाही शकत, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, तुम्ही अजून मला आरेला नाही, ऐकून घ्या. आरेला कार्य करणं माझे काय, मला काय आवडत नाही किंवा समाजामध्ये तेज निर्माण करणं हा माझं उद्दिष्ट नाहीये, पण कोण वारंवार डिवचत असेल, आम्हाला शिव्या देत असतील, आम्हाला अपमान करत असतील, तर भारतीय म्हणून किंवा महाराष्ट्रीयन म्हणून, भारतीय विषय पण महाराष्ट्र म्हणून मला बोलायचा अधिकार आहे ना. ठीक आहे, तुम्ही बोलायचा अधिकार प्रत्येकाचा आहे, बोलायचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण तुम्ही जे म्हटलं की आम्हाला क्लीन करायचंय, पूर्ण स्वच्छ करायचंय, अशा प्रकारचं जे तुमचं म्हणणं आहे, तुम्हाला म्हणजे जो हिटलरचा मगाशी संदर्भ देण्यात आला त्या हिटलरच्या संदर्भात मग तुम्हाला म्हणायचंय, तुम्हाला असं म्हणायचं की पूर्णपणे तेवढा जो ग्रुप आहे तो केलेला आहे. मंदारजी, मी स्वच्छ भारतचा उल्लेख केलेला आहे, त्या मोहिमेचा उल्लेख केलेला, माझे ट्विट तुम्ही कृपया बरोबर मी वाचलंय. स्वच्छ भारत ही साफसफाईची मोहीम आहे, तर त्याच आधारे मी माझे ट्विट किंवा माझा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काय खरंच स्वच्छ करण्याच्या मार्गावर मी जाणार असा तो विषय नाही ना. नक्की तुम्ही पहिले ट्विटचा अभ्यास तरी करा. आणि सगळेच गुजरातींबद्दल बोलण्याचा मी तिथे उल्लेख केलाय की जे मराठीला द्वेष करणारे गुजराती, हे मी सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे. पण फक्त आरोप करण्यासाठी आणि बेजबाबदार बोलण्यासाठी अगर बोलत असाल तर मग ती चुकीची गोष्ट आहे. नाही, मुळात तुमचं जे ट्विट आहे ते मी वाचलेलं आहे, त्याच्यावरती बेजबाबदारपणे आम्ही पण बोलत नाही आहोत. आरोप जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो अधिकार आहे, तुम्ही जो अधिकार घेतलेला आहे तुमच्याकडे की डिवोर्सला जाण्याचा जो अधिकार आहे, त्या अधिकाराच्या संदर्भात आपण बोलतोय. मुळात पुन्हा महाराव तुम्हाला हा मुद्दा विचारायचा आहे की असा अधिकार नितेश राणेंनी स्वतःकडे घेतलेला आहे की मराठी समाज डिवोर्सला जातोय, वारंवार त्यांना दुखावलं जातंय आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायची. आमच्याकडे नाही, उदाहरणं आहेत, पण उदाहरणं आहेत म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही पण मगाशी म्हटल्यात, स्वतः हेमंत देसाईंनी त्यांची बाजू मांडलेली, तुम्ही म्हटले की पळपुटे असं म्हटलेलं नाही, मी त्याचा संदर्भ सांगितला. ज्याला जे शक्य असेल ते तो करतो, त्याच्या प्रवृत्तीनुसार करतो. असं म्हणा की राणेंची किंवा महारावांची संस्कृती तशी आहे, त्यांची वेगळी आहे, असू शकते ना, पण बोलतात ना, करतात ना. का असं तर म्हणत नाही ना आज आचार्य अत्रे पाहिजे होते, ते अमक्याने अमकं केलं, आम्ही दुसरे संदर्भ देत नाही ना. आज वर्तमानात काय घडलेलं आहे त्याला तुम्ही थेट सामोरं जाऊ शकतात का? ती हिंमत आहे का? किंवा शिवसेनेबद्दल असेल, कोणाही बद्दल असेल, आपल्याला का मग गैर वाटतं? चर्चा कशाला करतो? नका निग्लेक्ट करा ना, निग्लेक्ट करता येतं ना. तुम्हाला दुर्लक्ष पण करायचं नाही, किंवा हे असं बोलत असेल तर त्यांना कसं खंडित करता येईल. त्यांच्या आता 30-32 वर्षाचे हे जे आहेत आपले नितेश राणे किंवा प्रणिती शिंदे, 30व्या-35व्या वर्षी काय ते त्यांच्याकडे प्रगल्भता नाही, आणि 17 वर्षाच्या ज्ञानेश्वरांकडेच आहे आणि 44 वर्षाच्या फडणवीसांकडे. तर असं काय आहे का? एक अधिकार दिलेला आहे, लोकांनी त्यांना निवडलेलं आहे, त्यांना आमदार केलेलं आहे, प्रतिनिधी केलेलं आहे. गैर काय बोलत असतील दुरुस्त करता येतं, वेगळे मार्ग सुचवा, पण मुळच चुकीचं आहे. आणखी तुम्ही दुर्लक्षच करा सांगत असेल तर ते पटणार नाही. मी मराठी म्हणून सुद्धा नाही सांगत, मी भारतीय म्हणून सुद्धा सांगतो. माझ्या स्वाभिमानाला डिवचणारी कुठली गोष्ट असेल, कुठली असेल, तर मी सहन करता कामा नये, एवढं मला कळतं. हे भारतीयत्व आहे.
ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक वेगळी व्याख्या केली. अगदी शेवटी जाता जाता काय म्हणाल की तुम्ही ही जी वक्तव्य आहेत ह्याची सरकार म्हणून तुम्ही गांभीर्याने दखल घेणार आहात की तुम्ही जसं महाराव म्हणतात तसं ही वक्तव्य सोडून देणार आहात? प्रश्न सोडून द्यावा असा किंवा घ्यावा असं नाहीये. त्या पक्षाचं मुळात त्यांच्या जे आता नितेश राणे ट्विट केले त्यांचा काँग्रेस पक्ष तरी दखल घेईल की नाही मला शंका आहे. कारण काँग्रेस पक्षाने याच्या पूर्वी अशाच प्रकारचं ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे, काँग्रेस पक्ष नाही अशा प्रकारचा माणिकराव ठाकरेंचा खुलासा आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल. त्यामुळे आम्ही त्याची किती दखल घ्यावी, समाजाने किती दखल घ्यावी हा वेगळा विषय आहे. त्यामुळे त्याच्यावरती आज फार चर्चा करायची, पण अशा प्रकारची विधानं टाळली पाहिजेत. म्हणजे ज्या प्रकारचे ट्विट, कारण म्हणजे केवळ भावनेवरती अशा प्रकारची भाषा करून चालणार नाही. ठोस एक कन्स्ट्रक्टिव्ह विकासाचा प्रकल्प घेऊन समोर या, तर मराठी माणसांचा खरा विकास होऊ शकेल हे या ठिकाणी बोललं. ठीक आहे, मुद्दा अत्यंत गंभीर आहे आणि त्या बरोबरीनं या सगळ्या युवा नेत्यांनी आणि आमदारांनी ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या त्यांच्या मनातल्या प्रतिक्रिया आहेत आणि त्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच उठतो की या प्रतिक्रियांमुळे आणखीन पुढच्या प्रतिक्रिया पसरू नयेत, अधिक द्वेष पसरू नये आणि त्या द्वेषाच्या बरोबरच कुठे हिंसा होऊ नये एवढी मात्र आपण त्या निमित्ताने अपेक्षा करू शकतो. आपण या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद, नमस्कार.